उंटाचे कुबड. राजा म्हणजे प्रजेचे मायबाप. राजा तुमच्यावर खुश झाला तर इनाम देईल, पण जर का तुम्हाला काही इनाम देण्याचे कबूल करून तो विसरून गेला तर त्याला ते कसे आठवून द्यायचे? त्यासाठी तेनालीरामची चतुराई लागते. एकदा राजाने तेनालीरामाला राज्याच्या सीमेची पाहणी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. तेनालीरामने ते काम अगदी चोख केले. त्याच्या कामाने खुश होऊन राजाने भर दरबारात घोषणा केली, तेनालीरामाच्या या कामाबद्दल आम्ही त्याला 2 गावं बक्षीस देत आहोत. तेनालीरामाला आनंद झाला. त्याला वाटले, राजा मंत्र्याला बोलवून तसे कागदपत्र करून देईल. पण राजा इतर कामांकडे वळला. त्यानंतर कितीतरी दिवस गेले. तेनालीराम बक्षीस मिळण्याची वाट पाहत होता, पण राजाला ते काही आठवत नव्हतं. एकदा विजयनगरमध्ये अरबी व्यापारी आले. त्यांनी त्यांचे सामान उंटांवर लादून आणले होते. उंटांसारखे अजब दिसणारे प्राणी विजयनगरच्या लोकांनी कधीच पाहिले नव्हते. ते सगळे उंटाला बघायला जायचे. बापरे, किती मजेदार दिसतोय ना हा प्राणी. हो ना, इतकी मोठी मान, पाठीवर 2 कुबडं, लटकणारे ओठ, बारीक मिचमिचे डोळे, खूपच विचित्र. अरे, पण हा वाळवंटात खूप कामी येतो म्हणे. वाळवंट? ते काय असतं? अरे, तिथे नुसती वाळूच वाळू असते आणि एकही झाड नसतं. अरबी व्यापारी आणि त्यांच्याकडे असणाऱ्या मजेदार प्राण्यांबद्दल राजालाही समजले. त्याचे कुतूहल जागे झाले. त्याच दिवशी ते अरबी व्यापारी दरबारात आले. राजाला सलाम करून आपल्या येण्याचे प्रयोजन सांगितले. राजाने त्यांचे स्वागत केले. त्यांना उंटांबद्दल विचारले व उंटाला बघण्याची इच्छा प्रदर्शित केली. हुजूर, उंटांना दरबारात आणणे तर शक्य नाही, पण आम्ही त्यांना तुमच्या राजवाड्याबाहेर आणू शकतो, तो व्यापारी म्हणाला. ठीक आहे, उद्या सकाळी घेऊन या. जी हुजूर, असे म्हणून तो व्यापारी निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उंट बघायला राजाने तेनालीरामलाही बोलावून घेतले. उंटांना बघून राजा आणि तेनालीराम दोघंही अचंबित झाले. किती विचित्र दिसतोय ना हा प्राणी. उंच मान, फताडे पाय आणि पाठीवर हे 2-2 कुबडं कशासाठी असतील रे? राजाने तेनालीरामला विचारले. महाराज, मला वाटतं हा उंट मागच्या जन्मी एक राजा असेल आणि त्याने कोणाला तरी 2 गावं बक्षीस देण्याचे कबूल करून तो विसरून गेला असेल, म्हणून त्याच्या पाठीवर 2 कुबडं उगवले असतील. तेनालीरामने त्वरित उत्तर दिले. राजाला काही ते उत्तर सुसंगत वाटले नाही, पण त्याने विचार केला तेव्हा त्याला तेनालीरामला दिलेल्या इनामाची आठवण झाली. त्याच दिवशी दरबारात मंत्र्याला बोलावून त्याने तसे कागदपत्र तयार करून 2 गावं तेनालीरामला बक्षीस दिली आणि त्याचे वचन पाळले. मित्रांनो, तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व शेअर करा, आणि अशाच आणखी गोष्टी ऐकायच्या असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.